पण ट्रॅकिंग तुम्हाला कशी करायची, तर मी त्या दिवशी सांगितलं होतं ना तुम्हाला कोड जो क्रिएट करायचा आहे. काय करायचं आहे तुम्हाला? कोड क्रिएट करायचा आहे ट्रॅकिंग करण्यासाठी. ॲडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन सांगितलं होतं तुम्हाला अकाउंटचं. ॲडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन पण सांगितलं होतं कसं करायचं, काय करायचं. इथं आता नाव काय लिहिलंय? EMJ प्रायव्हेट लिमिटेड. तर EMJ प्रायव्हेट लिमिटेड नावाचं डॉक्युमेंट आहे का तुमच्याकडे? नाही. मग कशाला टाकलंय नाव? तुम्हीच केलं त्याच्यावर. मग इथं नाव चेंज तुमच्या कर. अकाउंटवरून करा की सर तुमच्या ईमेलवरून. हा मग पण ते करत होता ना मुजीब माग. आता EMJ प्रायव्हेट लिमिटेड त्याचं नाव काय आहे? मुजीब आहे का मुजीब आहे? मुजीब. व्हेरिफिकेशन करण्याच्या आधी हे सगळ्या गोष्टी त्याचं नाव बरोबर आहे का? नाही तर त्याचं नाव काय आहे? अब्दुल्ला काय आहे? काय नाव आहे त्याचं प्रॉपर आधार कार्डवरती त्याचं नाव एक आपल्या म्हणजे कसं आहे इकडं कॉलेजमध्ये वेगळं नाव आहे आणि आधार कार्डवरती तिसरं नाव आहे. मग त्यावेळेस काय होतं? गोष्टी चेंज होतात. मग आता त्याचं आधार कार्डवरती आपण सपोज करू हे नाव आहे. मग ह्या नावाने तुम्हाला काय करायचं आहे? आधार कार्ड लागणार आहे. पण तो जो ऍड रन करतोय तो एजन्सीसाठी करतोय का पर्सनल करतोय? तर पर्सनल करत असेल तर थर्ड पार्टी व्हेरिफिकेशन पण हेच केलं. आता तुम्हाला काय करायचं? ट्रॅकिंग करायचं आहे. ह्या ट्रॅकिंगमध्ये जायचं आणि इथं तुम्हाला त्याचा सफिक्स टाकायचा आहे आणि ट्रॅकिंग टेम्पलेट टाकायचं म्हणजे तो कोड जनरेट केले ना आपण त्या दिवशीचा तो क्रिएट करायचा आहे आणि तुम्हाला कस्टमर केअरला फोन करायचा आहे. दुसरी पद्धत पण मी सांगितली होती कशी? दुसरी पद्धत सांगितली होती का? नाही सांगितली. एक कॅम्पेन रन ओपन करतो मी. कोणता कॅम्पेन रन करतो ओपन करू आपण आता? व्हिडिओ ॲडचाच करा त्या दिवशीचा. व्हिडिओ ॲडचा नाही, डेटा सायन्सचा. इथं कितीचा ऑप्टिमायझेशन स्कोर आहे? 75चा. जर तुमचा एवढा कमी जर ऑप्टिमायझेशन स्कोर असेल तर तुमची सारखी वेबसाईट दिसेल का? तुमच्या कॉम्पिटिटरचा ऑप्टिमायझेशन स्कोर 90चा आहे आणि तुमचं 75चं त्याची सारखी सारखी ॲड दिसेल तुमचा दिसणार. त्याच्यामुळे ऑप्टिमायझेशन स्कोर तुम्हाला चांगला टाकता आला पाहिजे. ऑल कॅम्पेनमध्ये आपण आता आपल्याला कोणत्या कॅम्पेनमध्ये ट्रॅकिंग करायची? तर डेटा सायन्सचा गुगल ॲडचा जो आहे MS डेटा सायन्सचा त्याच्यावरती ट्रॅकिंग करायची. ठीक आहे. रिकमेंडेशन दिसतंय इथे सगळीकडे. अकाउंटवरून सर आपण दुसऱ्या कोणाची ॲड अशी रन करू शकतो. कोणाची पण रन करू शकता. तुम्हाला कोणाची रन करायची? समजा माझं अकाउंट आहे मी क्रिएट केलंय तर मी तुमच्या NMDची पण करू शकतोय नंतर बाकी कोणाची पण मी सगळ्यांची करू शकतो. आणि त्याला काय लिमिट असतं का? काय बाबा अकाउंट की त्या बिझनेस रिलेटेड तू आहेस का बाबा असं? एका अकाउंट एजन्सीचं मग असंच असतं का? एजन्सीचं म्हणजे कसं आहे आता सपोज तू काय केलं इथं आपण डेटा सायन्सचा कोर्स चालतोय. ह्याच्या आतमध्ये तुम्ही डिजिटल मार्केटिंग चालू शकतो त्याच बिझनेसची. पण इथं आता त्या आपण काय केलं एक नेस्टेलिया नावाचा प्रोजेक्ट आहे रिअल एस्टेट आणि त्याची जर ॲड ह्याच्यात केली तर काय होईल? दोघांचं मिसमॅच होईल. त्यासाठी मग त्याला काय करायचं नवीन इथं जायचं आणि इथं गेल्यानंतर नवीन क्रिएट करायचं आणि त्याला नेस्टेलिया नाव द्यायचं. आता संटोसा म्हणून आहे. बरोबर आहे. ह्या सेंटोसामध्ये गेलो आपण. तुमच्याकडे आहे सेंटोसाचं? हो. का बरं? आमच्या इथं ऑफिस त्याचं मी राहतो तिथं तिकडं पनवाड्यातलं. कुठं? पनवाड्यात आता नवीन झालं. हां, मग आता इथं आलोय आपण. आता इथं आल्यानंतर काय काय दिसतंय इथं बघा. कॅम्पेन इज पॉज. हे आता आपलं एक पर्सनल अकाउंट आहे ह्याच्यामध्ये हां, आपण आता दुसरं सगळ्यात महत्त्वाचं काय ह्याचं अकाउंट पॉज झालंय. का पॉज झालंय तू सांग? कारण ते ॲडव्हर्टायझर व्हेरिफिकेशन नाही केलं. मग माझं तर आता ह्याच्यामध्ये काय आहे? पैसे येतं. आम्ही काय केलं अकाउंट कॅन्सल केलेले. तर ते अकाउंट कॅन्सल केल्यामुळे आता काय होणार? ह्याच्यात 1,000 रुपये जे गुंतलेले आहेत ना, तर ते अकाउंट ह्याच अकाउंटमध्ये परत रिटर्न येतील. मी जर रिॲक्टिव्हेट केलं तर अकाउंट ॲक्टिव्ह हे पॉज अकाउंट झालं होतं. का अकाउंट पॉज झालं? व्हेरिफिकेशन नव्हतं केलं आणि त्यांनी पैसे टाकून ठेवलं. तर आता ते रिफंड होतील.
हाऊ विल बी रिफंडेड. तर इथं सगळी कंडिशन. जर अकाउंट कसं कॅन्सल करायचं माहिती आहे तुला? रुपाली राऊत, तुम्ही सांगा अकाउंट कसं कॅन्सल करायचंय? आता नवीन अकाउंट क्रिएट करतोय तर मग तिचं सगळं पाहिजे ना, ईमेल आयडी वगैरे काय. आता MJ मधूनच केलं ना आपण. MJ मधूनच केले. तर त्या क्लायंट म्हणलं तर नाही माझ्याच अकाउंट मधून करा, तर त्याच्या अकाउंट मधून करायचं. आपण त्याच्या अकाउंट मध्ये pay करतो, आपण ऍड रन करतो, मग त्याला सगळं दिसेल ना आपण काय. सगळं त्याला दिसेल, किती अमाऊंट गेलं, काय गेलं. मग तो म्हणजे समजा माझं असं म्हणणं आहे, आता आपण म्हणणार. एक महिना आपण जेव्हा काय केलं तर त्याला सगळं बघितलं, तरी म्हणलं नाही तुझी गरज नाही, हाय तीच ऍड कंटिन्यू रन करण्याचा काय उपयोग. आहे तीच ॲड रन करू शकतो ना तो. पण दररोज रिकमेंडेशन किती येतात? 10-10 मिनिटाला बघावं लागतं, 1-1 तासाला बघावं लागतं. कीवर्ड रिड्यूस होतात. होत नाही. कोणत्या कीवर्डला ते तिथं ऑब्झर्व करावं लागतं. म्हणजे कसं आहे, हे विमानासारखं आहे. एकदा विमान उडलं हवेत तर ते चलत राहतं पुढं, पण डिरेक्शन कशी द्यायची. गुगल ऍडचं जर चार्जेस काय आहेत? हा? एखाद्याचं गुगल ऍडचं गुगल ॲडचं जर करायचं असेल तर 20% कमिशन, अदरवाईज महिन्याचे 25,000 ते 30,000 रुपये. तुमचं बजेट किती आहे त्याच्यावर. तुमचं जर बजेट जर 1 लाखाच्या पुढं जर असेल तर 30,000 रुपये, आणि 25,000 म्हणजे तुमचं जर बजेट जर खाली असेल तर 15,000 रुपये 1 लाखाच्या. तुम्ही किती अमाऊंट स्पेंड करतात त्याच्यावर ते डिपेंडेंट आहे. टोटल अमाऊंटचे आपण 30% त्याला हे करू मग. हो. मग जर 1 लाख रुपये जर त्यांनी स्पेंड केलं तर 30% किती होतात? 30,000. समजतंय का? बेसिक गोष्टी. मी कोणाला रुपाली राऊतला एक क्वेश्चन विचारलाय की तुम्हाला माहिती आहे का हे अकाउंट जे आहे ते कॅन्सल कसं करायचं? तर इथं ऍडमिन मध्ये जायचं. ऍडमिन मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अकाउंट सेटिंग मध्ये जायचं. अकाउंट सेटिंग मध्ये गेल्यानंतर तुम्ही नाव पण चेंज करू शकता अकाउंटचं, आणि तिथं ऑप्शन असतं कॅन्सल अकाउंट. दिसतंय का इथं कॅन्सल? इथं जायचं आणि इथं रिॲक्टिवेट, आणि इथं कॅन्सलचं बटन होतं. रिॲक्टिवेट पण करू शकतो. पण तुम्ही जर कॅन्सल केले आता अकाउंट तर तुम्हाला 8 ते 10 दिवसामध्ये पैसे रिटर्न येतील. ह्याचं नाव चेंज करायचं, इथून नाव चेंज करू शकता. ट्रॅकिंगचं हेच करायचं आहे असं. URL आपल्या वेबसाईटचा. जे वेबसाईट आपण आता ऍड रन करताना कोणती हे टाकली MJ मध्ये तेच सांगणार. तुम्ही कॅम्पेन मध्ये कोणता URL दिलाय त्याच्यानुसार तुम्हाला व्हेरीफाय. अकाउंट चेंज करायचं, इथून करायचंय MJ मुजीब शेख मध्ये. तर इथं तुम्हाला काय करायचंय, ट्रॅकिंग करायचंय. तर ट्रॅकिंग करण्याच्या आधी तुम्हाला कस्टमर केअरला कॉल लावावा लागेल, आणि कस्टमर केअरला विचारायचं की मला तुम्ही काय करा, हा जो मी कोड क्रिएट केलाय तो मला हेडर सेक्शन मध्ये टाकून द्या, किंवा मला त्याची प्रोसिजर सांगा. तुमच्याकडे कस्टमर केअर नंबर आहे, मी त्या दिवशी लिहून दिला होता, तर आत्ता पण लिहून घ्या. काय नंबर आहे? 1800572830 1800572830 8309. 180057282309. गुगल कस्टमर केअर का? हे बघा तिकडे लावा. आपण काय करू, एक कॅम्पेन रन करू आपल्या व्हिडिओ ॲडचा. त्या दिवशी आपण काय पाहिलं होतं, जास्तीत जास्त व्ह्यू आणण्याचं पाहिलं होतं, स्किपेबल ॲड होती. सगळ्यांना समजले असेल. न्यू कॅम्पेन मध्ये जाणार. न्यू कॅम्पेन. ऑब्जेक्टिव्ह किती असतात गुगल ॲडचे, टाइप्स किती असतात? 5 असतात. डिस्प्ले ॲड, व्हिडिओ ॲड, सर्च ॲड, ॲप प्रमोशन. असतं का? सेल्स, लीड, वेबसाईट ट्रॅफिक, ॲप प्रमोशन, अवेअरनेस अँड लोकल स्टोर व्हिजिट, आणि क्रिएट अ कॅम्पेन. हे काय येतं? ऑब्जेक्टिव्ह येतं. आणि टाइप्स कोणते येतं? सर्च ॲड, डिस्प्ले ॲड, व्हिडिओ ॲड, ॲप प्रमोशन आणि शॉपिंग ॲड. हे 5 येतात. मग आता तुम्ही सेल्समध्ये गेलात तर तुम्हाला
अजून काही दिसणारे खाली सब टाईप दिसतात. कंटिन्यू करणार तर इथं बघा सर्च ॲड, परफॉर्मन्स मॅक्स, डिमांड जनरेशन, व्हिडिओ ॲड, डिस्प्ले ॲड आणि शॉपिंग ॲड. आपली परफॉर्मन्स मॅक्स बाकी आहे. डिमांड जनरेशनचं आपण शिकलेलो आहे. तर व्हिडिओ ॲड आत्ता चालू आहे. डिस्प्ले ॲड आपण शिकलेलो आहे. सर्च ॲड शिकलेलो आहे. फक्त परफॉर्मन्स मॅक्स आणि शॉपिंग ॲड ह्या 2 ॲड बाकी आहेत आणि आता व्हिडिओ ॲड बाकी आहे. तर मग आता व्हिडिओ ॲड मला इथून पण रन करता येईल. पण इथून जर ॲड रन केली तर काय प्रॉब्लेम येतोय बघा पुढे जाऊन. काय येणार प्रॉब्लेम तू सांग? इथून जर ॲड रन केली तर काय होईल? बुमराला कधी-कधी नाईटमॅन म्हणून पण खेळायला लावतात. तो खेळतो. पण एवढा नाही खेळू शकत. इथून काय होतंय? दिसतंय का? तुमची परफॉर्मन्स मॅक्स म्हणजे YouTubeवर पण दिसते, शॉर्टवरती पण दिसते, Gmailवरती पण दिसते. मग Gmailवरती दाखवून काय फायदा आहे का? आणि डिस्कव्हरी ॲडवरती पण दिसते. मग काय फायदा आहे का? आपल्याला फक्त व्हिडिओ ॲड YouTubeवरतीच दाखवायची. मग इथून करता येणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला दुसऱ्या ऑब्जेक्टिव्हमधून ती ॲड रन नाही करायची. म्हणून मी काय केलं? लिव्ह केलं. न्यू कॅम्पेनमध्ये जाणार. न्यू कॅम्पेन. आता जो गेला तो मी तयार केला होता तो ड्राफ्टमध्ये जाऊन पडला. पुढं कोणता ऑब्जेक्टिव्ह चूज करायचा आपल्याला? व्हिडिओ ॲडमध्ये जर करायचं असेल तर अवेअरनेस आहे. आता आपण रीचचं केलं होतं, व्ह्यूचं करायचं आहे आणि सबस्क्रिप्शन आणि एंगेजमेंट. एंगेजमेंट आणि सबस्क्रिप्शन केलं तर डिस्प्ले ॲडमधून पण होतं. काय केलं होतं आपण? रीचमधून केलं होतं. रीचमध्ये 2 आहेत, डिस्प्ले आणि आणि व्हिडिओ व्ह्यूजमध्ये जर केलं तर फक्त व्हिडिओ ॲडच येते. त्याला कंटिन्यू करायचं. कुठं-कुठं चालवायच्या त्याच्यावरती तुम्हाला डिपेंड आहे. परत एकदा बॅक घेता येईल का मला? डायरेक्ट बॅक घेतलं तर डायरेक्ट कुठं येतंय बघा. अवेअरनेसच्या गोलवर. इफेक्टिव्ह रीच, नॉन स्किपेबल. 2 गोष्टी आहेत. जर तुम्हाला नॉन स्किपेबल ॲड रन करा. आता स्किपेबल त्या दिवशी पाहिली होती आपण ॲड आणि कधी-कधी काय आहे टार्गेट फ्रिक्वेन्सी म्हणजे सारखी-सारखी एकाच माणसाला किंवा त्याच-त्याच लोकांना दाखवायची असेल तर आपण स्किपेबल पाहिलेली, आता नॉन स्किपेबल. तर नॉन स्किपेबल आपल्याला ॲड पाहिजे. काय करायचं रुपाली तुम्ही सांगा? स्किपेबल पाहिजे का नॉन स्किपेबल पाहिजे? त्या दिवशी समजली का स्किपेबलची? लक्ष नाही का त्यांचं? काय करायचं वेदांत? स्किपेबल ॲड पाहिजे का नॉन स्किपेबल? स्किपेबल तुम्हाला रन करता येईल. पण करतोय सर, लेंथ किती आहे त्याची? जास्त मोठी असेल तर नॉन स्किपेबल त्याचं काय करायचं तुम्हाला? काय विषय आहे, ज्यावेळी आपण व्हिडिओ क्लिक नाही करतोय नाही, आणि व्हिडिओ क्लिकवरती मी तेच सांगतो की तुम्हाला त्याचे रूल्स अँड रेग्युलेशन माहीत पाहिजे. व्हिडिओ जर नॉन स्किपेबलची जास्त रन केली जाते का स्किपेबलची? तर स्किपेबलची. मग ते एखाद्याला जर करायचा आहे कोर्स तर तो जास्त वेळ पाहणार, नाही करायचं तर स्किप करून टाकणार. मग त्याच्यामुळे स्किपेबलची जास्त आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आपल्याकडे व्हिडिओ आहे का 4 ते 7 सेकंद ते 11 सेकंदाचा तुमच्या YouTubeवरती तो क्रिएट करून टाकावा लागणार आधी तर नॉन स्किपेबलचं करू शकतो. तुम्ही 30 सेकंदाचा 30 मिनिटाचा व्हिडिओ नाही टाकू शकत, 2 मिनिटाचा व्हिडिओ नाही टाकू शकत तुम्ही. मग त्याच्यामुळे तुम्हाला प्रॉपर तुम्ही रिसर्च केला का? कोणत्या चॅनलवरती डेटा सायन्सची ॲड रन करायची केला का प्रॉपर रिसर्च? माहिती आहे का तुम्हाला? केला तो ड्राफ्ट मध्ये आहे वाटतं. नाही पब्लिश केला होता. मग आपण आता एक ॲड रन करू. कसली? कोणती ॲड रन करायची? एफिशियंट रीच. कंटिन्यू. रीच वाढवायची फक्त आपल्याला. त्याला नाव द्यायचं इन स्ट्रीम, इन शॉर्ट, इन फीड. आता इथे CPM आणि दुसरं कोणतं आहे का? नाही. फक्त इम्प्रेशनच येणार. त्या दिवशी काय होतं? CPV होतं. आता इम्प्रेशन येणार. कारण आपण ऑब्जेक्टिव्ह काय चूज केलाय तू सांग? रीच. रीचच होणार आहे. मग हेतून डिस्प्ले पण ॲड रन होती आणि
व्हिडिओ ऍड पण साईटला नाही का YouTube वरतीच ऍड दिसणार आहे, पण तुमचं कसं दिसणार आहे साईटला पण. एखादा जर व्हिडिओ चालू असेल त्याच्या साईटला पण दिसते, किंवा तुम्ही जर कीवर्ड सर्च केला तर कीवर्ड मध्ये पण तुम्हाला ऍड दिसेल. टोटल कॅम्पेन बजेट आणि डेली कॅम्पेन बजेट इथं सिलेक्ट केलं 3000 रुपये. नंतर स्टार्ट डेट इन डेट आपण काय सिलेक्ट नाही केली. स्टार्ट डेट आजपासूनच. एंटर लोकेशन महाराष्ट्रामध्ये. नंतर काय करायचंय इंग्लिश मराठी हिंदी लँग्वेज सिलेक्ट केली. नो UN पॉलिटिक्स केलं. इफिशियंट रिच NMD. 2 तारीख आहे आज. ऑडियन्स आपल्याला सिलेक्ट करायच्यात. ऑडियन्स नेम काय टाकायचंय, ऑडियन्स नेम आपण टाकू NMD. कोणत्या डेमोग्राफीला दाखवायचंय, मेल फिमेल अननोन लोकांना नको. इथं किती लोकांना करतो 44 लोकांपर्यंत, 18 ते 44. एवढी बसायला 44 वाले थोडी 35 वाले सर करा. नंतर एम्प्लॉयमेंट, एज्युकेशन. अजून काय टाकायचंय का इन मार्केटमध्ये? नाही. तुमचं काय वेबसाईट व्हिजिटरला वगैरे दाखवायची का नाही? मला सगळ्यांना दाखवायची. परत खाली गेलं ऍडिशनल ऑडियन्स सेगमेंट टाकायचंय का, एक्सक्लूड करायचंय का, काय कस्टम सर्च टर्म टाकायचेत का तुम्हाला, करायचेत का? डेटा सर्च केलेले लोक किती, तर 1.9 मिलियन. आता इथं मी अजून टाकतो डेटा कमी असते. एखाद्या युजरची हिस्ट्री, त्यांनी जर डेटा सायन्स कोर्स सर्च केलाय, का सर्च केलंय, तुम्हाला गरज असली तर सर्च करतात, अदरवाईज सर्च करा. मग मी इथं टाक डेटा सायन्स अँड बिग डेटा अनालिटिक्स. नंतर डेटा सायन्स कोर्सेस. हे पण कीवर्ड रिसर्च सर्च करायचं. तुला कसं समजलं कीवर्ड रिसर्च सारखं आहे? तू का असा भूषक होऊन आला? वीकली इम्प्रेशन आणि ते वीकली इम्प्रेशन दाखवतात, पण मी तुला तेच सांगतोय की ह्या लोक किती तुम्हाला इम्प्रेशन जाऊ शकतात ते दाखवतोय आपण ऍड रन केल्यानंतर. तुला काय विचारतंय इथं, आता तू जर डेटा सायन्स कोर्सेस कधी सर्च केलंय, का सर्च केलंय? तुझ्या गर्लफ्रेंडला कोर्स करायचा आहे म्हणून सर्च केलंय. तुला घर घ्यायचंय म्हणून 2 BHK फ्लॅट सर्च केलाय. हो बरोबर आहे. बरोबर आहे. एखाद्याला लोन घ्यायचंय तर तो काय करेल, फोन करून सांगेन मला लोन पाहिजे, नाहीतर काय करेल, सर्च करेल तो. तरच आता इथं काय करायचं आपल्याला, डेटा सायन्स कोर्सेस. डेटा सायन्स कोर्सेस इन इंडिया. पण असं कोण नाही सर्च करेल. काय काय सर्च करतात, फीज पण सर्च करतात. फ्री डेटा सेम. अजून तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही इथं करू शकता.
40 मिलियन लोकांपर्यंत पोहोचणार. अजून तुम्हाला काय टाकायचं असेल डेटा अनालिटिक्स, डेटा सायन्स तर ते करू शकता. कीवर्ड पण टाकायचे. इथं काय करायचं, URL टाकायचा. कोणाचा? डिजिटल. कोणता टाकणार पण? डेटा सायन्स कोर्सेसचा टाकायचं. हे सगळ्यात इम्पॉर्टंट होतं. जे सर्च केले तर त्याच लोकांना तुमची ऍड दिसते व्हिडिओ ऍड मध्ये. कोणाला पण दिसली तर काय फायदा नाही होत तुमचा. एंटर करायचं. ऍड ऑल आयडियाज. आलं का? काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? येऊ द्या ना. ऍड टॉपिक्स. काय करणार टॉपिक्स तुम्ही? टॉपिक काय ऍड करणार? डेटा सायन्स कोर्स. टॉपिक्स रे बाबड्या, टॉपिक्स. डेटा सायन्स कशामध्ये येईल? एज्युकेशन मध्ये येईल ना. एज्युकेशन, सायन्स येईल. IT सेक्टर. अजून कॉम्प्युटर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स, आर्ट्स अँड एंटरटेनमेंट. मग ते असंच येईल. आता इथून तुम्ही काय करणार, तुम्हाला जी ऍड रन करायची, तुमचं युट्यूब चॅनल असेल तरच तुम्ही काय करू शकतात, ऍड रन करू शकतात. मग मी काय करतो इथं NMD प्रायव्हेट लिमिटेड असं सर्च करतो, चॅनलचं नाव टाकलं, नाहीतर URL टाका. मग ह्याच्यातला कोणता डेटा सायन्स आहे, आपल्याला इंग्लिश मधून किंवा हिंदी मधून करावं लागेल. ठीक आहे. हार्ड. नंतर ह्याला काय द्यायचंय, URL. अजून एखादा व्हिडिओ रन करायचा आहे का, करा. एका वेळेस 2-3 व्हिडिओ करा तरच तुम्हाला जास्त फायदा होणार. एका वेळेस 2 ते 3च व्हिडिओ रन करायचे, नॉट मोर दॅन 3. हा पण आहे. आता ते मुजीबला कोण कॉल करणार? आता इथं काय, व्हिडिओ लॉंगर दॅन 3 मिनिट्स डझंट युजली परफॉर्म ॲज वेल. म्हणजे जर तुमचा व्हिडिओ काय असेल, लॉंग असेल 3 मिनिटापेक्षा जास्त, तर तुमचं परफॉर्म करत नाही, एवढं लक्षात ठेवा. पण चालतो, काय प्रॉब्लेम नाही. आणि इथं जर तुमचं जर नॉन स्किपेबल ऍड असेल तर फक्त 15 सेकंदापर्यंतच व्हिडिओ चालतो. कोणाला वेळ नाही आवडत. फायनली URL टाकला. इथं युजर फ्रेंडली डेटा सायन्स कॉल टू ऍक्शन बटन काय, साइन नाव, अप्लाय नाव. आता इथे तुम्ही कोर्सची तुमची URL टाकली तर आपली एखादी प्रोडक्ट सेलिंगची वेबसाईट असेल का ई कॉमर्सची, तिकडे टाकू शकतो का आपण? हो, टाकू शकतो की. कोणती पण टाकू शकतात. गुगल माय बिझनेसची लिंक पण टाकू शकतात. प्रोडक्ट सेलिंग तुमची वेबसाईट आहे ना प्रोडक्टची? नाही. मग कसली लिंक आहे तुमच्याकडे? नाही म्हणजे असले तर टाकू शकतो का असं म्हणजे? हा, टाकू शकतो. आता इथं हेडलाईन, डेटा सायन्स कोर्सेस इन पुणे, बेस्ड डेटा सायन्स. इथं जास्त काय लिहायची गरज नाही कारण व्हिडिओ मध्ये सगळं असतं. इमेज अपलोड करायची का नाही, जे ऑटोमॅटिक त्याचं थंबनेल आहे तेच मला पाहिजे. आता काय झालं, डिस्कार्ड झालं.
काय करायचं मग अशा टायमाला आता ड्राफ्टमध्ये बघ कुठं जायचं काय नाव ठेवलं होतं एक नंबर. आलं का परत ओपन करायचं कर बरं एकदा कॉल त्याला नंबर आलाय म्हणून नंबर सांगते आता 9764 येस तिथे वाटतंय ते लागले. माझा मोबाईल बघू इथे NMD ऍड्स म्हणून लिहिलेले आहे सगळं पुढं गेलो आपण तेव्हा टाकेन मला कोड नाही उठले. सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत ऑटोमॅटिक परत आता ह्या गोष्टी इथपर्यंत जे असतात टाकला ना त्या परत टाकावं लागतात आपल्याला तुम्ही एकदा प्रॉपर ऍड रन करा हे झाल्यानंतर ह्याचीच आणि त्याच्यामध्ये पैसे टाका पुढे होते का ते ट्रॅकिंग पण लावतो त्यांना कस्टमर tracking केअरला पण कॉल लाव. करू. जा अकाउंट बंद करून तुमच्या चालू करू की ऍड रन करा. माझं पण सस्पेंडेड आहे सस्पेंड झालं तर सर ऑलरेडी त्याच्यात आपले पैसे असतील. कारण हे बघा आता असंच येत आहे त्याच्यामुळे आपल्याला काय ऍड नसती शोध करावं लागेल जोपर्यंत कॉल उचलत नाही तोपर्यंत पैसे टाकायला पण आता त्याला आपल्याला जमणार नाही हे सारखं सारखं येत आहे कोर्सेस विथ 100% किती वेळा येईल हे असं जसं पुढं पुढं जाईल ते जास्तीत जास्त वेळा येतात रिसाइज व्हिडिओ करायचा आहे का नाही करायचा CPM किती ठेवायचंय
₹1 सांगतंय, आपण ₹2 ठेवू. क्रिएट कॅम्पेन. कसं दिसेल हॅलो ॲड? दिसतंय का? हॅलो तुमच्या फोनवर एक कोड आहे तेवढा सांगा ना आम्हाला. हा 5 क्लिक कर. 5 वर क्लिक करा. केलं. हॅलो सर झालं. केलंय. ओके ठीक आहे. तुमच्यामुळे आमचे 3दा ॲडव्हर्टाईज क्रिएट झालं. दोन हा. आणि काय करायचं? कंटिन्यू टू. आता सर पैसे टाकावं लागते. आता पैसे टाकायचे आणि कॅम्पेन रन करायचं. व्ह्यू डायग्नोसिस मध्ये तुम्ही जायचं. दिसतंय? अकाउंट मध्ये जा. फंड ॲड फंड. काय नाही कोडसाठीच केलेलं पण. सर त्या दिवशी ₹300 होते कट झाले काय? मग ते इम्प्रेशन कोणाचे आले? Unit. सेम ॲड तुम्हाला रन करायची माझ्या समोर ह्याच अकाउंट मध्ये. कर. कोणाला काय प्रॉब्लेम आहे का ऑनलाईन मध्ये आतापर्यंत? असलं तर विचारा. आता हे तुम्हाला सेम ॲड रन करायची आणि एकदम प्रॉपर रन करायची. ही ॲड पॉज करा आत्ताची मी रन केलेली आणि तुम्ही प्रॉपर रन करा. हॅलो हा अमोल बोला ना. हो बोला ना. अजून ग्रुपच नाही क्रिएट केला त्यांनी. मग तुमचा नंबर दिलेला आहे. मी त्यांना फोन केला तुम्ही बोलायचं. कन्व्हर्सेशनसाठी माहिती एवढं ऍड्स तेच ना ऑब्जेक्टिव्ह जे आहेत ना आपलं कशासाठी तेच व्हायचं. त्यांना फक्त वेबसाईटवरना एंगेजमेंट म्हणजे वाढवायचं ट्रॅफिक त्यानंतर वेबसाईटला तिथून जाणं आपण डायरेक्ट म्हणून तुला कॉल वगैरे पाहिजे तर लीड जनरेशनचा ऑब्जेक्टिव्ह सेट करायचा. फेसबुकचं इन्स्टाचं झालेलं आहे. आमचं इंस्टा तेच फेसबुक इन्स्टा तुम्ही नाही करायला पाहिजे आता. तुम्ही कन्फ्युज होता. आता आम्ही कसं कन्फ्युज झालो.
तुमच्या वेळेस आम्ही उत्तर दिले 8,000 वर काउन 50 तरी मुलं SEO सगळे शिकताय तर SEO शिका ना. तुम्ही मला तर वाटतंय. तुमचं कन्फ्युजन होते. आपण हे शिकलं बघितलंय थोडं. चालू झालं. अरे तुमचं बॅच नाही SEO सुरू झालं तुमचं. ते उलटा एक नंबर हे तुम्हाला नंतर शिकवणार. ते पुढचं आहे. तुम्हाला सांगा. इग्नोर करतोय मी समजा नंतर अवघड आहे रे. आता नाही का मी उत्तर दिलं. मग कसं आहे next ते- job SEO वर मी हे job उत्तर करणार दिलं. असेल. मी उत्तर दिलं. ते कन्फ्युजन त्यामुळे तुम्ही क्लिक करा. हा मग ते गुगलचं आणि गुगल ओव्हर काउंट टाकायचं. तसं तुम्ही आता हे शिकणार ते शिकायला तुमचं कन्फ्युजन होईल. त्यामुळे एक फोकस करा. आणि असे तुम्हाला नंतर शिकवणार आणि आम्हाला नेचर नंतर शिकवणार. SEO नेमकं कोणाचं चालू आहे, आपलं की यांचं? यांचं चालू आहे, आपलं नाही. आपलंही चाललंय व्हिडिओ. आमचं चालू आहे SEO चं झालंय. आधी तर तुमचीच आहे ना. हा. हे ना निवांत आहे ना, काय काम नाही म्हणून येऊन बसले तुम्ही. आम्हाला पण 2 महिने निवांत आहे. म्हणून आम्ही पण बसलो. त्याच्यासाठी लागलं. निखिलची झोप होते म्हणून निखिल येते. कोण निघालं? विसरलो. मीटिंग बंद कर की सॉरी ते रेकॉर्डिंग बंद कर. करणार आहेस